मुंबईकरांसाठी हे खूप ऐकून घेणं महत्त्वाचं आहे। आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, कारण सक्षम प्राधिकरण कोण आहे हा जर विषय त्याच वेळी ठरला असता तर एवढी केस ही खेचलीच गेली नसती। काल आता पारित झाल्यानंतर 20 तारखेलाच ही केस आहे। आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल, म्हाडाचे जे कोणी वकील असतील ते, राज्य सरकारचे वकील असतील ते, मग एजी लागले तर एजी, केंद्र सरकारचे जे कोणी असतील ते, हे तिथे उभं करून ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी। नुसतं काल कायदा झालाय, अजूनही ते सबज्युडिस आहे। काल कायदा झाला म्हणजे सेसमध्ये राहणाऱ्या किंवा पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी अजूनही हे विचार करू नये की आता आम्ही घर सोडून जाऊ शकतो, आमचा कायदा पास झालेला पारित झालेला नाही। काल कायदा पारित झालाय पण निकाली ही केस लागायची आहे। म्हणून कृपा करून कोणी जर तुमच्याकडे जागा मालक आलं, बिल्डर आलं की बघा बघा आता तुमचा तर पुनर्विकास होणारच आहे, विकास होणारच आहे, घर सोडून जा, घर सोडून जाऊ नका। बाहेर देखील आम्ही ज्या मागण्या मांडत आहोत, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, पगडी एकता संघाचे मुकेश शाह आहेत आणि अनेक असे लोक आहेत जे आमच्यासोबत काम करत आहेत। इथे मातोश्रीवर प्रत्येक आठवड्यात वेगळ्या वेगळ्या चाळींसोबत, इमारतींसोबत बैठका होतात आमच्या, आणि त्यांच्या मनात सक्षम प्राधिकरणसोबत अजून एक भीती आहे जी मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि आठवण करून देतोय। अनेकदा पत्र लिहिली आहेत, भेटीगाठी झाल्यात, तेव्हा पण विचारले की सक्षम प्राधिकरण हा एक विषय झाला, पण ह्याच्या पुढे जाऊन आता हा कायदा पारित झाल्यानंतर जर हा निकाल लागला 20 तारखेला, त्यानंतर म्हाडाचा जो SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ते तुम्ही बनवलेलं आहे, ते टॅग कमिटीकडे कसं जाणार, डिलॅपिडेटेड स्ट्रक्चर कोण डिसाईड करणार, जागा मालकांना तुम्ही अपीलमध्ये जायला देणार, हे सगळं थोडं बदलून सोपं करा, सरळ करा। आणि ठीक आहे, जागा मालकांना त्यांचा न्याय हक्क जो असेल तो द्याच, पण जे भाडेकरू आहेत त्यांचा देखील आवाज दबला जाणार नाही ह्याची पण काळजी आणि दक्षता तुम्ही घेणं गरजेचं आहे। आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याच माध्यमातून ह्याच कायद्यासाठी